नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी चौकशीचा फास आता आणखी आवळला जातोय। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी अशोक खरातची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। हवाला रॅकेटमधून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे। हवाल्यामार्फत खरातनं देश विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी केल्याची माहिती तपासातून समोर येते। अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे उलाढालीचं मोठं रॅकेट आहे। त्याच्या संपर्कातील विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचा काळा पैसा तो व्याजाने देत असल्याचा संशय व्यक्त होतोय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची दाट शक्यता का वर्तवली जाते? बरोबर आहे, कारण अशोक खरात याचं प्रकरण केवळ महिलांचं शोषण एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याने शेकडो नव्हे तर हजारो कोटी रुपयांची उलाढाल केल्याचा संशय हा विशेष तपास पथकाच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय। त्याच्या नाशिकसह महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या जमिनी आहेत, त्याचबरोबर परदेशामध्येही त्यांनी काही मालमत्ता घेतल्याचा संशय हा सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता। काही पैशांची तो हवालाच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जात होता। त्याच्यामध्ये काही अधिकारी, राजकीय नेत्यांची देखील भागीदारी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आयकर पाठोपाठ ईडी देखील येण्याची दाट शक्यता आहे। जसा अहवाल आता एसआयटी कडनं ईडीकडे दिला जाईल, त्यानंतर पुढची कारवाई होईल। मात्र ईडीच्या माध्यमातून अशोक खरात याची तपासणी केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे। मुकुल, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बंधुबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटी तपासाचा फास अधिकच घट्ट झाला असून खरातची पोलीस कोठडी आज संपतेय। आज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान खरातला कोर्टात हजर केलं जाईल। सरकारी पक्ष आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल आज कोर्टात मांडणार आहे। महिलांचं लैंगिक शोषण आणि अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी काल सलग 10व्या दिवशी खरातची कसून चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी करत पंचनामा करण्यात आलाय। खरातचे आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स आणि मोबाईलमधील रिकव्हर केलेला डेटा आज कोर्टात सादर होण्याची दाट शक्यता आहे। कोर्ट त्याला पुन्हा कोठडीत सुनावणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर गेल्या सुनावणीच्या वेळी कोर्टात अनेक नवे खुलासे आलेले होते, समोर आलेले होते किंवा पोलिसांकडून काही नवे दावे करण्यात आलेले होते। याच अनुषंगानं आज कोर्टात नेमकं काय घडतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असेल। एबीपी माझाच्या माध्यमातून त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्कीच देणार आहोत। तर भोंदू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। तर बंधुबाबा अशोक खरात याच्या शिवने